मित्रांनो नमस्कार. नाव माझं आदर्श आणि वर्ड्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांवरील जे काही परजीवी कीटक असतात जसे की गोचीड, पिसवा, वाघ वगैरे असतील तर त्याचे नियंत्रण कसे करावे आणि ते परजीवी कसे आपण त्या शेळ्यांच्या अंगावरून काढावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे शेळीपालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मित्रांनो गोचीड, पिसवा, तांबवा, उवा ह्या बाह्य परजीवी कीटकांचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगल्या प्रकारे करता येते. यात स्वच्छता, नैसर्गिक व जैविक औषधांचा वापर किंवा रासायनिक औषधांचा वापर किंवा जंताशनाकाचा वापर आणि कोंबड्यांच्या माध्यमातून नियंत्रण करता येते. तर कोंबडीच्या माध्यमातून नियंत्रण कसे करता येते तर बघा मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जे काही लेंड्या असतात म्हणजे शेळ्यांचे लेंड्या वगैरे असतात तर त्या लेंड्या जर त्या कोंबड्यांना एक सवय असते की कोंबड्या पूर्ण उकरून काढून ते कीटक वगैरे खाऊन टाकतात. तर त्याच्यामध्ये जे काही कीटक असतात परजीवी गोचीड, उवा, पिसवा ह्या जर असतील तर त्या कोंबड्या खाऊन टाकतात. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला यांच्यापासून पिसवांचे नियंत्रण करता येतं. गोठ्याची साफसफाई चांगली ठेवावी. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी रचना करावी. गरज असेल तर गोठ्याचा पृष्ठभाग म्हणजेच गोठ्याच्या बाहेरील जे काही कचरा वगैरे असेल तर तो जाळून टाकावा किंवा रासायनिक औषधांचा वापर द्यावा. रासायनिक औषधी म्हणजे जसे की तणनाशक, जे आपण शेतामध्ये कचरा वगैरे झाला तर त्याच्यावर जे आपण तणनाशक मारतो त्यांचा तणनाशकाचा वापर करून आपण पिसवांचे किंवा गोचिडांचे नियंत्रण करता येतं. तंबाखू, निंबोळी, करंज इत्यादी वनस्पती यांचा बियांचा अर्क काढून त्याद्वारे नियंत्रण करता येतं. या अर्काचा वापर जर शेळीस अंघोळ घालण्यासाठी व गोठ्यात फवारण्यासाठी करता येतो. 4% तीव्रतेचा अर्क बनवून वापरता येतो. तसेच बाजारात मिळणारे शॅम्पू जसे मेडिकेअर शॅम्पूने शेळीस अंघोळ घातल्यास नियंत्रण मिळते. बेवरिया व वर्टिसिलियम नावाच्या 2 बुरशी कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी महाविद्यालय, विद्यापीठ किंवा कृषी संशोधन केंद्र येथे उपलब्ध असते. या मित्र बुरशीचा 25 ते 50 ग्राम प्रतिपंप या प्रमाणात द्रावण करून शेळीच्या अंगावर व गोठ्या सर्व ठिकाणी फवारा करता येतो. अशी फवारणी ज्यावेळेस बाह्य परजीवींचे प्रमाण जास्त असते त्यावेळी जरूर करून घ्यावी किंवा वर्षातून किमान 2 वेळा करावी. रासायनिक औषधामध्ये सायपेरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, अमित्रज इत्यादी औषधे फवारणीसाठी 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml प्रमाणात घेऊन शेळीस अंगावर व्यवस्थित फवारावी. तसेच ही औषधे 2 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून शेळीस अंघोळ घालता येतं किंवा अशा पाण्याच्या हौदात शेळ्या बुडवून घेता येतात. औषधी द्रावणात शेळ्या बुडवल्यास चांगले परिणाम मिळतात. अशा प्रकारची उपाययोजना वर्षातून किमान 2 ते 3 वेळा चांगला प्रखर सूर्यप्रकाश असताना करावी. वरीलपैकी एका वेळी कोणतेही एकच औषध वापरावे. एव्हरमेक्टिन या जंताशनकाचा उपयोग गोचीड व पिसवांच्या नियंत्रणासाठी देखील केला जातो. याचे इंजेक्शन 1 ml मोठ्या शेळीस कातडीखाली देतात. याप्रमाणे वर्षातून किमान 2 वेळा इंजेक्शन टोचून घ्यावे. चांगल्या क्षमतेचे किंवा परिणाम करता असलेले जसे हायटेक प्लॅटिनम किंवा लायमेक वगैरे टोचावे. एव्हरमेक्टिन तोंडावाटे देखील देतात. त्याने सुद्धा गोचीड, पिसवा नियंत्रण होते. एव्हरमेक्टिन प्रमाणे क्लोजनटेल हे औषध सुद्धा वापरता येतं. 50 शेळ्यामागे 4 कोंबड्या गोठ्यात ठेवाव्यात. कोंबड्या शेळ्यांच्या अंगावरील किंवा गोठ्यातील गोचीड खातात. गोचीड व पिसवांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतः अभ्यास करून व पशुवैद्यक तज्ज्ञांची मदत घेऊन वर्षभराचे एक सर्वसाधारण वेळापत्रक तयार करून घ्यावे. शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप संकलन बाळू मोठे सर, बारामती यांच्या सौजन्याने. धन्यवाद.